डान्स बारमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा आदेश देण्यात आले होते, मात्र हायकोर्टाने हे आदेश धुडकावून लावले आहेत आणि याबाबत आता राज ठाकरे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचा सवाल आहे की तुमचा गृहपाठ कमी पडला का तुमचं बार मालकांशी संगनमत आहे। रोजगाराचा प्रश्न असेल तर बेटिंगही अधिकृत करा आणि चोरी दरोडे आणि मटकाही अधिकृत करा, असा खोचक सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलेला आहे। त्यामुळे आम्हाला समजलंय की अबकी बार डान्स बार असा टोला सुद्धा राज ठाकरेंनी लगावलेला आहे। मग तो डान्स बारमध्ये सीसीटीव्ही बसवावेत असा आदेश राज्य सरकारने काढला होता, मात्र डान्स बार मालक असोसिएशन याबाबत कोर्टात गेलं होतं आणि यावेळी काल कोर्टानं निकाल देताना राज्य सरकारला चांगलंच फटकारलं होतं आणि डान्स बार मालकांना याबाबत दिलासा देत सीसीटीव्ही फक्त प्रवेशद्वारावर बसवावेत असा आदेश दिल्यानंतर आता एक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। राज ठाकरेंनी राज्य सरकारलाच याबाबत फटकारलेला आहे की तुमचं बार मालकांशी संगनमत आहे असा थेट सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारलेला आहे। थेट आमचे विशेष प्रतिनिधी श्रीरंग खरे आपल्या बरोबर आहेत। श्रीरंग, आपण बघतो की डान्स बार बंदीविषयी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असताना अचानकपणे हायकोर्टानं डान्स बारमध्ये सीसीटीव्ही प्रवेशद्वारावरच बसवावे अशा प्रकारचे आदेश आल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे यांनी याबाबत पहिलं पाऊल उचललंय, काय नेमकं सांगशील? मनुश्री, आपण जर बघितलं तर शिवसेना आणि भाजपचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर वारंवार डान्स बार प्रकरणी या सरकारला विविध पातळ्यांवर झटके बसलेले आहेत। सुप्रीम कोर्टानं आधी डान्स बारला परवानगी दिली, त्याच्यानंतर परवाने द्या अशी राज्य सरकारला स्पष्ट शब्दात सूचना दिलेली होती। त्यानंतर राज्य सरकारनं कोर्टामध्ये सांगितलं की आम्ही परवानगी देऊ, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेसाठी स्टेजच्या भोवती सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे। मात्र ही मागणी देखील सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेली होती। त्यामुळे आतापर्यंतचा कोर्टामधला राज्य सरकारचं या संपूर्ण प्रकरणातला प्रवास बघितला तर राज्य सरकारनं मांडलेली एकही भूमिका कोर्टाच्या पातळीवर टिकू शकलेली नाहीये आणि नेमका हाच मुद्दा उचलत राज ठाकरेंनी सरकारवर टीका केलेली आहे। आतापर्यंत भाजपचं तोंड भरून कौतुक करणारे राज ठाकरे आता मात्र गेल्या काही महिन्यात जर आपण बघितलं तर सातत्यानं या सरकारवर टीका करताना बघायला मिळत आहेत। पुण्यामध्ये बोलताना त्यांनी मोदींवर तोंडसुख घेतलेलं होतं की त्यांच्या बाबत जी प्रतिमा तयार करण्यात आलेली होती त्याबाबत आपला साफ भ्रमनिरास झालेला आहे। तसंच चित्र आता ते राज्याबाबत देखील उभं करण्याचा प्रयत्न करतायत। विरोधक म्हणून आतापर्यंत मनसे या सरकारच्या बाबतीत स्पष्टपणे कुठेही भूमिका घेताना दिसत नव्हती किंवा जे आतापर्यंत आंदोलन काँग्रेसच्या काळामध्ये मनसेनं वेगवेगळ्या मुद्द्यांवर उभारलेलं होतं, गेल्या काही महिन्यामध्ये मनसे बऱ्याच प्रमाणात निष्प्रभ झाल्याचं चित्र बघायला मिळत होतं आणि याचमुळे पुन्हा एकदा जोर धरण्याचा मनसे प्रयत्न करते। राज ठाकरे निश्चितच श्रीरंग, मनसे आता पुन्हा जोर धरण्याचा प्रयत्न करते। आगामी पालिका निवडणुका सुद्धा मनसेचं टार्गेट असणार आहे, पण याचबरोबर डान्स बार विषय राज्य सरकार मात्र चांगलंच अडचणीत आलंय, काय नेमकं सांगशील? नक्कीच अडचणीत तर आलेला आहे। जसं मी तुला सांगितलं की वेगवेगळ्या मुद्द्यांवर आतापर्यंत एकही मुद्दा राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलेला नाहीये। आत्ताचा ताजा जो मुद्दा होता सीसीटीव्हीचा, तो सीसीटीव्हीचा मुद्दा देखील टिकू शकलेला नाहीये। आधी राज्य सरकारनं सांगितलेलं होतं की सीसीटीव्ही हे स्टेजच्या भोवती लावले जातील आणि त्याचं थेट प्रक्षेपण हे नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येईल, जेणेकरून आतमध्ये जर काही गैरप्रकार चालत असतील तर त्याच्यावर नियंत्रण मिळवता येईल। मात्र सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा देखील राज्य सरकारचा टिकला नाही। सुप्रीम कोर्टानं स्पष्ट शब्दात सांगितलं की स्टेज भोवती सीसीटीव्ही चालणार नाहीत, लावायचे असतील तर ते प्रवेशद्वारावर म्हणजेच एंट्री गेटवरच लावावे लागतील। त्यामुळे राज्य सरकारचा हा मुद्दा देखील खोडून काढण्यात आलेला आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्य सरकारनं मांडलेली जी काही भूमिका होती त्यातला एकही मुद्दा टिकलेला नाहीये, हे वारंवार सिद्ध होत आहे। धन्यवाद श्रीरंग या माहितीबद्दल। आपण बघतो डान्स बार बाबत आता राज ठाकरेंनी राज्य सरकारला फटकारलेला आहे। बार मालकांची संगनमत आहे असा थेट सवाल आता राज ठाकरे यांनी राज्य सरकारला याबाबत विचारलेला आहे।